पासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे, साला ये हनी ट्रैप क्या है, साला ये हनी ट्रैप क्या है, ये किसका है। प्रत्येक जण दुसऱ्याकडे बघतोय, अरे तेरा तो नहीं है ना, क्यों अमीन भाई? अध्यक्ष महोदय, काय चालू आहे काय महाराष्ट्रात? अमीन भाई सोचो सोचो, अमीन भाई ये हसी मजाक में मत लो। कोणावर विश्वास ठेवायचा प्रश्न उभा राहील। ज्याचं नाव येतंय ना, तो गेले 20 वर्ष नाशकाच्या राजकीय पटलावरचा खेळाडू आहे। असा एकही नेता नाही जो त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलेला नाही, असा एकही नेता नाही, असा एकही IAS IPS ऑफिसर नाही जो त्याच्या हॉटेलवरती गेला नाही। सगळ्यांचा दोस्त। आधी एक नाशकात हॉटेल होतं, आता एक रिसॉर्ट उघडलाय। त्या रिसॉर्ट मध्ये एक रूम आहे, त्या रूम मध्ये 8 कोटीचे कॅमेरे लावलेत शाण्यानी। त्याच्यात चायनामधनं कॅमेरे आणलेत। आता मला तेच मी पुढे येतोय, प्रश्न इथे हनी ट्रॅपचा नाही आहे, प्रश्न हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आहे। अध्यक्ष महोदय, हा गुजरात पॅटर्न आहे, आपल्याला लक्षात येईल आता मी जे बोलतोय ते। गुजरातमध्ये अनेक पुरुषांच्या अशा क्लिप्स लीक झाल्या आणि त्याच्यातनं 2-4 आत्महत्या झाल्या। अध्यक्ष महोदय, विषय दुसरीकडे नाही न्यायचा, प्रश्न हनी ट्रॅपचा नाही आहे, प्रश्न जे काय असेल ते प्रत्येकाचे वैयक्तिक आयुष्य आहे, त्याच्यात मला जायचं नाही। पण अध्यक्ष महोदय, लपवून खोल्यांमध्ये बाथरूम मध्ये कॅमेरे लावणे कुठल्या कायद्याला मान्य आहेत? ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत। योगेश कदम, ह्याच्यातनं घरसंसार उद्ध्वस्त होणार आहेत। एका रेव्हेन्यू ऑफिसरला आधी 3 कोटी मागितले गेले अशी माझी माहिती आहे, आणि परत फोन गेला 3 कोटी दिल्यानंतर की 10 कोटी हवेत। आणि असं म्हणतात, मला माहित नाही, माझी काय हे नाही, पण हे 100% माहिती आहे की त्या हॉटेलमध्ये हे झालं। ज्या माणसाचं याच्यात मालक म्हणून नाव येतं त्याचं नाव मला घ्यायचं नाहीये, पण असं एकही राजकीय पुढारी नाही आहे जो नाशिकला गेला आणि तो त्याला ओळखत नाही। 20 नाही, तू गेलाच नाहीस, बिचारा आहेस तू नाशिकला जात नाहीस। प्रत्येक जण आता मी पण व्यवस्थित ओळखतो, मी त्याला एकदम व्यवस्थित ओळखतो, आणि पहिल्यापासून तो ही चमचेगिरी करत फिरायचा। प्रश्न त्याचा नाही अध्यक्ष महोदय, पण पोलिसांनी हे कुठेतरी बंधन केलं पाहिजे। नाव घेतल्यानंतर मी नाव घेतलं तर डिपार्टमेंट मध्ये सगळीकडे जसं ठाप अर्थक्वेक येईल। जाऊ द्या, सोडून द्या ना। प्रश्न आम्हाला एवढाच विचारायचा आहे आणि सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे, हे बंद करा। हा जो कोण हलकट आहे ना, जो हे धंदे करतोय, मैत्रीचं नातं दाखवतो, हॉटेलमध्ये बोलवतो, 5 स्टार सगळ्या सोयी करून देतो, स्पा मसाज वगैरे सगळं करून देतो, आणि नंतर 1 वर्षाने दाखवतो हे घ्या। अध्यक्ष नाही, त्यांना जाऊन योगेश कदमना जाऊन भेटून सांगणार आहे कोण येतो, त्यांना पण माहिती आहे, त्यांनी सकाळी उत्तर दिलं ना, चौकशी करतो, कॉम्प्रोमाइज झालाय। ते कॉम्प्रोमाइज कोणामध्ये झालं? कॉम्प्रोमाइज कसलं कॉम्प्रोमाइज आहे योगेश कदम? कसलं कॉम्प्रोमाइज झालं? किती वर झालं? कितना रोकड़ा लिया, कितना रोकड़ा दिया, किसको दिया? ये माल का कमाल है, ये माल का कमाल है। इसमें सिर्फ झोल है, झोल। झोल को मत बचाओ, झोल को मत बचाओ। जे काय झालं असेल ते राहू द्या, पण अध्यक्ष महोदय, जे काय घडते ते अतिशय डेंजरस आहे। माझी सूचना आहे, आणि ही मनापासून करतोय मी, की पोलिसांना हे चेक करायला सांगा की कॅमेरेज कुठे कुठे लागलेले आहेत। अनेक हॉटेलमध्ये अशा अनेक फिल्म्स काढल्या जातात। असं आहे की यंगस्टर्स असतात, मला ते बोलायचं नाही, परत ह्याच्यावरून एक नवीन कॉन्ट्रोवर्सी तयार होईल, पण आपल्याला नवतरुणांचे, हॉटेलमध्ये जाणाऱ्या सगळ्यांचे आयुष्य सुरक्षित ठेवावे लागतील, ही आपली जबाबदारी आहे। अनेक फॉरेनर्स येतात, अनेक जण नाशिकला जातात, पुण्यनगरी नाशिक, गोदावरीच्या नावाने ओळखणारी जाणारी नाशिक,
पंचवटीच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक, काळारामाच्या मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक, राम मंदिराच्या नावाने ओळखली जाणारी नाशिक, रामाच्या स्पर्शाने पुनीत झालेली पावन झालेलं नाशिक आज बदनाम कशामुळे होत आहे? तर बेफिल्म काढले गेलेत म्हणून, हनी ट्रॅपमुळे नाही हो. नाशिक फार मोठी पुण्यनगरी आहे. तुमचा माझा कुंभमेळा तिथेच भरतो 12 वर्षानंतर. योगेश कदम साहेब, तुम्ही प्रतिनिधित्व करता, तुम्ही आज हाऊसमध्ये बसले आहात होम म्हणून. बघा, हे लक्ष घ्या, लक्षात घाला. हा, कुंभाच्या आधी हा मेळा स्वच्छ करून घ्या. कुंभमेळ्याची स्वच्छता नंतर करा, हा कुंभ स्वच्छ करून घ्या. अध्यक्ष महोदय, मी अंतिम आठवडा प्रस्तावात मागच्या वेळेस रतनशी पेमजी ट्रस्ट बद्दल बोललो होतो. परत एकदा आठवण करून देतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं घोटाळा झाला, 2,500 कोटी रुपयाचा घोटाळा झाला, हे माननीय मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होतं. पॉलिटिकल कंपल्शन्स, कोएलिशन कंपल्शन्स, याच्यामुळे ही चौकशी पुढे गेलीच नाहीये. पोलिसांवर असा कोणाचा दबाव आहे? पोलीस आम्हाला सांगतात, मला आय एम ऑन रेकॉर्ड. अरे जितेंद्रजी, समजून घ्या ना, फोन येत आहेत. अरे कोणाचे फोन येत आहेत? 2,500 कोटी रुपयाचा जमीन घोटाळा होता आणि कोण दाबण्याचा प्रयत्न करतोय? आम्ही सोडणार आहोत? आम्ही वाटेकरी नाही आहे. वाटेकरी कोण आहे? रेव्हेन्यू मधले ऑफिसर वाटेकरी आहेत, TILR वाटेकरी आहेत, TMC चे अधिकारी वाटेकरी आहेत. अध्यक्ष महोदय, ज्या NBFCच्या बँकेमध्ये 1.5 लाख रुपये नाही, 1.5 लाख, ती NBFC 1,200 कोटी रुपयाची गॅरंटी देते. अरे इट इज अ फिट केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग. 1,000 कोटी रुपयाची जमीन 100 कोटी रुपयामध्ये विकली जाण्याची संभावना दिसते. हायकोर्ट म्हणते कॅन्सल. पैसे आलेत गेलेत, फक्त ते कॅश मध्ये गेलेत, चौकशी करा. इट इज अ फिट केस ऑफ मनी लॉन्ड्रिंग. हाच रतनशी प्रेमजी ट्रस्टच्या मालकावरती आजही 5 FIR आहेत. 5 FIR. अशाच ट्रस्टच्या जमिनी तो अशाच विकत असतो. वशीला लय दान गाय हो योगेश कदम साहेब. 5 FIR असून देखील आजपर्यंत एकदाही पोलीस स्टेशननी बोलून बसवला नाही. सिर्फ अंदर की बात है, पोलीस हमारे साथ है, असं तो म्हणत असतो कायम टाळ्यामध्ये. अध्यक्ष महोदय, हे सगळं बघितल्यानंतर प्रवीण गायकवाड हे सगळे हल्ले, मला गोविंद पानसरे आठवतात. अध्यक्ष महोदय, आजही आरोपी पकडले गेलेले नाहीत. आजही आरोपी फरार आहेत. झाली 10 वर्ष झाली. 2015ला मारलं त्यांना. अत्यंत बुद्धिमान, निष्ठावान, विचारांशी पक्के असलेले आमचे गोविंद पानसरे साहेब गेले. पण अध्यक्ष महोदय, कधी पण पकडणार? कधी शिक्षा देणार त्यांना? त्या संतोष देशमुखच्या खुनामधला आरोपी कृष्णा आंधळे कुठे हो? योगेश कदम साहेब कुठे आहे? तो गायब आहे की गेला? तुम्हाला काहीच माहित नसेल. कृष्णा आंधळे याचा खून करण्यात आलेला आहे. कृष्णा आंधळे हा त्या मारेकऱ्यांपैकी सर्वात वीक लिंक होता. वीक लिंक. हा कृष्णा आंधळे सगळं ओकेल या भीतीपोटे कृष्णा आंधळेला कधीच ढगात पाठवलंय. तेव्हा अध्यक्ष महोदय, कायद्याचे राज्य ही लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असते. समाजातील प्रत्येक महिलेला, स्त्रीला, भगिनीला, पुरुषाला सन्मान मिळावा, न्याय मिळावा, समानतेची वागणूक मिळावी, प्रत्येकाने कायद्याचं पालन करावं, एवढंच अभिप्रेत असतं. आणि त्याही पेक्षा जास्त सरकारकडनं अपेक्षा असतात न्यायाच्या, सरकारकडनं अपेक्षा असतात कायद्या पालनाच्या, सरकारकडनं अपेक्षा असतात गुन्हेगाराला शासन करण्याचा. जर सरकारच गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागलं, जर ज्ञानेश्वरीला आजही भीक मागावी लागत असेल, जर कुरुसुमाला आजही न्यायासाठी भीक मागावी लागत असेल,
तर मग सरकार काय करतंय? अरे ते मायबाप आहे की स्वातंत्र्य बाप हा राज्य व्यवस्थेमध्ये घुसलाय? एवढंच मला विचारायचंय. आम्हाला न्याय हवाय. कोसळलेली राज्य व्यवस्था महाराष्ट्राने बघितलेली नाही आहे. तुम्ही या महाराष्ट्र बंडाचा आवाज थंड करणार असेल तर महाराष्ट्र षंडांचा नाही, एवढा लक्षात ठेवा. शेवटी विद्रोह जन्माला कुठे आला तर तुकारामाने महाराष्ट्रात घातला, हे लक्षात ठेवा. आमची लढाई ही तुकारामाच्या बाजूने नथुरामाच्या विरोधात आहे, एवढं लक्षात ठेवा. कायम आम्ही लढत राहू. तुम्ही गोळ्या मारण्याचा प्रयत्न केला. काल मला गेटवरती शिव्या घालण्यात आल्या. देऊन टाका ना या राज्य शासनाच्या अध्यक्ष महोदय, तुम्ही परवानगी देऊन टाका शिवांना पार्लमेंटरी लँग्वेज म्हणून. काय चालू आहे काय? मी आता ट्विट केलंय अध्यक्ष महोदय. एक आई बहिणीवरनं मला शिव्या आल्या आहेत. आई बहिणीवरनं मारून टाकू असं पत्र मेसेज आलाय. मारून टाकू. मी उघडपणाने सांगतोय, 6 टर्मचा आमदार आहे मी. माझ्या मोबाईलवर मेसेज येतो मारून टाकीन. मोबाईल नंबर येतो. मी फोटो पण टाकलाय. आता बघूया किती तासात पोलीस कारवाई करतात का. आम्हाला सांगणार आहेत काय? कंप्लेंट येऊन करा, कंप्लेंट येऊन करा, कंप्लेंट येऊन करा. आम्हाला बघायचं आहे. विधानसभेत मी असताना मला मेसेज आलाय. जबाबदारी विधानसभेच्या मालकांची. आणि मालक कोण आहेत? वरचे सभापती आणि खालचे अध्यक्ष. मी त्यांच्या हाताखाली आहे. माझा जीव वाचवणं, माझ्या प्राणाची रक्षा करणं, माझा सन्मान करणं, माझी प्रतिष्ठा राखणं, या सभागृहाची प्रतिष्ठा ही माझ्याशी जोडली गेलेली आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रतिष्ठेच्या. आई बहिणीवरनं शिव्या देता, धमकी देता. अरे ते आहे, धमकीला घाबरणार आहोत का मी? अरे आयुष्यभर कफन बांधूनच फिरतो साहेब. धमकी कोणाच्या बापाची ऐकणार नाही. आम्ही गांधींचे पाठीराखे आहोत. गांधींचे. मरते दम तक जो विचारधारा से चले हैं उसी विचारधारा पे चलेंगे. शरणागती नहीं पत्करेंगे. तेव्हा एवढंच बोलतो. न्यायाची अपेक्षा करतो. बोलू दिल्याबद्दल आणि शांतपणाने बोलू दिल्याबद्दल माननीय अध्यक्षांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अतुल वातकळकर. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाने